या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि प्रवक्ता सुषमाताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, बाळाला आता सुखरूपपणे कसपटे कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आलेलं आहे, पण राजेंद्र हगवणे अद्यापही ताब्यात नाहीये। वैष्णवी हगवणेचा मृत्यू जेव्हा झाला, खरं तर तो ज्या पद्धतीने मृतदेह आढळलेला आहे त्याच्यावरच्या त्या 19 व्रण आहेत किंवा त्याच्या आधीचं तिचं व्हिडिओ चॅटिंग तिच्या मैत्रिणीसोबत शेअर केलेले तिने प्रसंग, हे सगळं पाहता या मृत्यूची नोंद पोलिसांनी संशयास्पद मृत्यू अशी करायला अपेक्षित होती। मात्र ती त्यांनी आत्महत्या अशी नोंद केलेली आहे। या सगळ्यांमध्ये पोलीस तपासावर खरं प्रश्नचिन्ह लागते। आज जसं आपण सांगताय की वैष्णवीचं बाळ हे वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द केलेलं आहे। 9 महिन्याच्या बाळाची जपणूक आणि देखभालीची विशेष काळजी घेण्याची त्या बाळाची गरज होती, त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश स्वागतार्हच आहेत। मात्र राजेंद्र हगवणे, नवरा शशांक हगवणे, सासू आणि नणंद या सगळ्यांवर फक्त 498 नाही तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्या अनुषंगाने तपास होणं सुद्धा अपेक्षित आहे। विशेष हे बाळ गायब करणारा जो निलेश चव्हाण नावाचा व्यक्ती आहे त्याच्यावर मकोका लावण्याची सुद्धा गरज आहे आणि या सगळ्या संबंधाने अजूनही पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आवश्यक त्या हालचाली होताना दिसत नाहीत। अगदी सुषमाताई, फार महत्त्वाचा खरं तर तुम्ही या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला। मगाशी आपले प्रतिनिधी अमोल सुद्धा आपल्या सोबत होते, त्यावेळी तोच मुद्दा त्यांना देखील विचारलेला होता। अद्यापही 307 कलमांतर्गत कारवाई करण्यात आलेली नाहीये, हा मुद्दा वारंवार उपस्थित होतोय। अगदीच याच्यामध्ये एकतर म्हणजे आत्महत्येच्या गुन्ह्यापेक्षा सुद्धा आत्महत्येला प्रवृत्त केलं असं म्हणताना खरं तर तो घातपातच होता, किंबहुना तिचा घात केलेला आहे का या संबंधाने तपास पोलिसांकडून करणं अपेक्षित होतं। ज्या पद्धतीने घाईघाईने आधी एका खासगी दवाखान्यामध्ये मृतदेह नेला गेला आणि त्यानंतर ससूनकडे आणला गेला, ससूनच्या पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक लॅबचे जर सगळ्या टेस्ट बघितल्या तर त्यामध्ये स्पष्टता येते की या मुलीचा घातपात झालेला आहे। त्यामुळे त्या संबंधाने पोलिसांनी आणि दरवेळेला माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यावरच पुणे पोलीस हलणार आहेत का? पुणे पोलिसांना स्वतःचा विवेक असा नाहीच आहे का? स्वतःचा विवेक जागृत ठेवून ते स्वतः निर्णय घेऊन या संबंधाने कार्यवाही करणार नाहीत का? की एखादी व्यक्ती सत्ताधारी पक्षाशी संबंधित असते म्हणून, भलेही मी पुन्हा हे अत्यंत जबाबदारीने सांगते की भलेही यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादांचा कसलाही संबंध दुरान्वयानेही नसेल, मात्र पोलिसांच्या डोक्यातलं जे इम्प्रेशन आहे की सत्ताधाऱ्याचा माणूस असला तर मात्र आपण त्याच्या संबंधाने फार जपून पावले टाकायची, ही जी वृत्ती पोलिसांमध्ये आता बळावत चालली आहे त्या वृत्तीवर सुद्धा माझी माध्यमांना विनंती असेल की प्रकाशझोत टाकला पाहिजे। अगदी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।